आज धाराशिव शहरामध्ये केंद्रीय विद्यालय मंजुरीसाठी कमिटी आली होती। आपण बघितलं असेल, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर केंद्रीय विद्यालय आपल्या भागामध्ये व्हावं यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते। आपण बघितलं असेल की लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आपण इतिवृत्तामध्ये जाऊन बघू शकता की या ठिकाणी केंद्रीय विद्यालय व्हावं ही मागणी सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेली आहे। त्या मागणीच्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 वेळेस बैठका पण झालेल्या आहेत। केंद्रीय विद्यालयाची जागा, त्याच्या संबंधित मंजुरी आणि ज्या काही प्रशासकीय बाबी लवकरात लवकर होणे गरजेचं आहे त्यासाठी 2025 रोजी सालामध्ये बैठका झाल्या होत्या। तसेच येत्या मागच्या 9 जुलैला एक प्रश्न विचारला होता। त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 27 जुलैला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार देणार होतं। त्या प्रश्नाची दखल घेऊनच या ठिकाणी आज ती कमिटी शहरामध्ये दाखल झाली आणि शहरामधील डाएट कॉलेजच्या समोरील जागा व आयुर्वेदिक कॉलेजच्या पाठीमागची जागा 5 एकर या ठिकाणचे 2 स्पॉट त्या कमिटीने येऊन बघितले आहेत। त्यांना त्या जागा सुटेबल वाटल्या, व्यवस्थित वाटल्या आणि आम्ही त्याला विनंती केली शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वतीनं की साहेब लवकरात लवकर आपण या शासकीय केंद्रीय विद्यालयाला आपण परवानगी द्यावी आणि हे लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर व्हावं।